नमस्कार मंडळी पाठराखीण या मालिकेचा आजचा म्हणजे 16 जुलैचा तुम्ही भाग बघत आहात. आणि मंडळी आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आणि खूप जबरदस्त दाखवला आहे. म्हणजे जेव्हा आता ह्या मामी आहेत ना, प्राजक्ताला सगळा दोष देत असतात. म्हणजे आता जी काही भाग्याची अवस्था आहे आणि तिचं जे काही लग्न मोडलं आहे ना, त्या सगळ्याला आता त्या प्राजक्ताला जबाबदार धरत असतात, मामीसुद्धा आणि आजीसुद्धा. आणि त्याने प्राजक्ताला प्रचंड घाळून पाळून बोललेलं असतं. आणि मंडळी त्यामध्ये आता भाग्याला एक गोष्ट समजते की प्राजक्ता आपल्या लग्नामध्ये कुठल्याच विधीमध्ये नव्हती. म्हणजे जेव्हा हळदी झाली, मेहंदी झाली आणि या सगळ्यामध्ये प्राजक्ता कुठेच नव्हती. आणि या सगळ्याला आई आणि आजी जबाबदार आहे. म्हणजे आईने आणि आजीने मुद्दाम हे सगळं घडून आणलं होतं आणि प्राजक्ताला ह्या सगळ्यापासून लांब ठेवलं. आणि भाग्य आता जेव्हा तिच्या आईला जाब विचारत असते, तेव्हा मात्र आई आणि आजी दोघी पण आता प्राजक्ताला दोष देतात की हे सगळं तुझ्यामुळेच होतंय, तूच सगळं करतेस. त्यावेळेला मात्र भाग्याने आता आईला आणि आजीला चांगलं सडेतोड उत्तर दिलंय सगळ्यांसमोर. आणि तुम्ही जर असा प्राजूला त्रास देणार असाल ना, तर मी कधीच लग्न करणार नाहीये असं आता भाग्याने सगळ्यांना सांगून मोकळी झाली आहे. तर मंडळी इकडे आलोक जो आहे तो आरववर प्रचंड चिडलेला असतो, कारण त्याने त्याला वेळ दिलेला आहे आणि तरीसुद्धा तो तिथपर्यंत आला नाही आहे. आणि आलोक आता इथे आरवचं काही एक ऐकायला तयार नसतो. त्याने कॅरम बाकीच्या सगळ्या वस्तू सगळ्या आदळ आपट करून उधळून टाकलेल्या असतात. तर मंडळी इकडे मात्र आता जी अंबिका आहे ना, अंबिकाने आलोकच्या मनातलं सगळं काही सुलक्षणाला सांगितलंय. म्हणजे आलोक म्हणत असतो की प्राजक्ता ही माझ्या नजरेसमोर सुद्धा नको आहे. आणि त्याने प्रीतीला सांगितलंय की तिला आत्ताच्या आता कामावरून काढून टाक. तर मंडळी या सगळ्यावरती आता सुलक्षणाने सुद्धा आणखीन एक मोठी काहीतरी शक्कल लढवली आहे. आता नेमकं तिने काय केलंय आणि प्राजक्ताचा लग्नाचा होकार मिळावा, प्राजक्ताने आलोकशी लग्न करायला तयार व्हावं, यासाठी सुद्धा तिने आणखीन काहीतरी मोठा प्लॅन केलाय. पण आता तिने नक्की काय केलंय हे सगळं काही आपण सविस्तर पाहूया. तर मंडळी आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि सोबत व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मंडळी इकडे आता प्राजक्ता म्हणत असते की मामी तू काळजी करू नकोस, मी भाग्याला बघते, भाग्या कुठे आहे ती आणि तिला घेऊन येते. तेवढ्यात आजी म्हणतात की तू तू घेऊन येणार आहेस का तिला? अगं तुझ्यामुळेच तिचं लग्न मोडलंय आणि तुझ्यामुळेच ती इथून रागाने निघून गेली आहे आणि आता वर तोंड करून तू सांगतेस का की मी तिला घेऊन येते? प्राजक्ता बिचारी काहीच बोलत नाहीये. आणि मामांना मात्र हाच प्रश्न पडलाय की आजी बोलता बोलता बोलून गेल्या होत्या की प्राजक्ताच्या पायावर जी काही बॅग पडली ती तिने मुद्दामून पाडून घेतली होती आणि तिला दुखापत झाली आहे. आणि तेव्हा आता मामा म्हणतात की मला एक गोष्ट सांगा की प्राजक्ताने स्वतःच्या पायावर बॅग पाडून घेतली, पण प्राजक्ता स्वतःहून असं कधीच करणार नाहीये. मी प्राजक्ताला चांगलं ओळखतो. म्हणजे लग्नाला तिने उपस्थित राहू नये, तिने हॉस्पिटलमध्ये राहावं म्हणून तिने हे सगळं मुद्दाम केलं. आणि प्राजक्ता हे मुद्दाम करणारच नाहीये. म्हणजे तिला कोणी सांगितलं हे सगळं करायला? म्हणजे तुम्हीच तिला सांगितलं होतं ना की लग्नात हजर राहायचं नाहीये म्हणून. कोणी केलं हे? कोणी सांगितलं तिला करायला? आता हे मामा आहेत ना, आजीला जाब विचारत असता आणि म्हणतात की सांगा ना, कोणी सांगितलं? मामा म्हणत असतात की म्हणजे मला आता कळतंय की प्राजक्ता भाग्याच्या एवढ्या लग्नाच्या विधीमध्ये का नव्हती. हळदी, साखरपुडा, मेहंदी कुठल्याच कार्यासाठी नव्हती. म्हणजे हे सगळं तुम्ही ठरवून मुद्दाम केलंत ना? कोणी केलं हे? आता मामी सॉरी आजी ज्या आहेत ना, त्या म्हणतात की मला माहीत नाही यातलं काही. आणि त्या आता तिथून स्वतः बाजू काढतात स्वतःची आणि तिथून निघून जातात. तर मामा आता म्हणत असतात की हे सगळं म्हणजे तुम्ही लोकांनी ठरवून केलं म्हणून लग्नात हा एवढा सगळा गोंधळ झाला. आधी जर तुम्ही प्राजक्ताला सगळ्यांपासून लपून ठेवलं नसतात ना, तर ही अशी वेळ आलीच नसती. तर ह्या आजी आता तिथून जाता जाता चारूला म्हणतात की चारू बघ बघ तुझा नवरा अजूनही त्या भाचीचीच बाजू घेतोय, भाचीच्याच बाजूनी बोलतोय. म्हणजे स्वतःच्या मुलीचा संसार मोडला, तिचं लग्न मोडलंय, तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय, तरी ह्यांना काहीच पडलेली नाहीये. त्यांना फक्त त्यांच्या भाचीचीच पडलेली आहे. एवढं सगळं होऊन ते उलट आपल्यालाच जाब विचारतायत. ही आजी इतकी शहाणी आहे ना, जाता जाता पण इथून आग लावून गेली आहे आणि चारूचे पण कान भरून गेले. आता ती तिथून निघून गेली आणि मामा म्हणतात चारू मी तुला विचारतोय काय सगळा प्रकार आहे? प्राजक्ता इतकी दिवस भाग्याच्या लग्नामध्ये का नव्हती? कोणी सांगितलं होतं तिला? अगं तू तरी बोल, तुला विचारतोय मी. आता ही चारू मठ्ठासारखी तिथे बसून असते आणि काही उत्तर देत नाही. ती सुद्धा तिथून उठून निघून जाते. आता जेव्हा प्राजक्ताची वेळ होती ना, तेव्हा ही मामी अगदी पुढे 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 बोलत होती. आणि आता मामा जेव्हा जाब विचारतात तेव्हा मात्र ती काही एक बोलत नाहीये आणि तिथून उठून निघून गेली आहे. तर मंडळी इकडे आता प्राजक्ता बाहेर येऊन थांबलेली असते आणि आजी आता तिला ते बोललेलं असतात ना की तू जर त्या लग्नात आली नसतीस ना, तर भाग्याचं आता लग्न झालं असतं, ती तिच्या सासरी गेली असती. पण तुझ्यामुळे माझ्या भाग्याचं आज लग्न मोडलंय, तिचा संसार मोडलेला आहे. आणि आता ते भाग्य प्राजक्तांना सारखं सारखं आठवत असतं आणि ती स्वतःलाच त्रास करून घेते. आणि ती म्हणते की हो माझ्यामुळेच भाग्याचं लग्न मोडलं. आणि ती स्वतःलाच दोष देते ह्या सगळ्याचा. आणि मंडळी तेवढ्यात आता समोरून आरव आलेला आहे. म्हणजे तिची गाडी घेऊन येतो आणि सोबत भाग्यासुद्धा असते. भाग्याला आता तो गाडीतून उचलतो आणि तेवढ्यात प्राजक्ता आता पुढे धावत जाते. आणि भाग्यासुद्धा आता धावत येते, बिचारी रडत असते आणि येऊन प्राजक्ताला घट्ट मिठी मारते. भाग्य म्हणते प्राजू अगं काय होऊन बसलं हे सगळं? आता भाग्या इथे सॉरी प्राजक्ता भाग्याला धीर देते आणि आरवला सुद्धा थँक्यू म्हणते, थँक्यू सो मच. आणि आता आरवसुद्धा तिथून निघून जातो.
तर मंडळी आता इकडे भाग्य इतकी रडत असते ना बिचारी, म्हणते की मी काय करू आता, मी घरी कशी जाऊ. राजू मला कळतच नाही आहे की मी ह्या सगळ्यांना तोंड कसं देऊ, सगळ्यांना कशा पद्धतीने फेस करू, मला काही म्हणजे काही कळत नाही आहे. प्राजक्ता म्हणते अजिबात काळजी करू नकोस, तुला काही काळजी करायची गरज नाही आहे, सगळं काही नीट होणार आहे. आणि मंडळी आता इथे ना प्राजक्ता स्वतःच भाग्याची माफी मागत असताना म्हणते की खरं तर भाग्या, मी तुझी माफी मागते, आज जे काही झालं ना ते सगळं माझ्यामुळे झालं आहे. मी अशी ऐनवेळी तिथे लग्नात आले नसते ना तर तुझं आज लग्न झालं असतं, माझ्यामुळे तुझं लग्न मोडलं आहे अगं. पण भाग्या खरं सांगू का, मी हे सगळं ना मुद्दाम नाही केलं अगं. मी खरं सांगते, मला ना तिथे कुठल्या तरी एका आजींचा फोन आला होता आणि त्या आजीनी मला फोनवर सांगितलं की नवऱ्याकडची माणसं आहेत, मुलाची आई आहे, ती हुंडा मागते, पैसे मागते आणि त्यांना जर हुंडा नाही दिला, पैसे नाही दिले तर तुझं लग्न मोडणार आहे भाग्या. आणि म्हणून मला हे सगळं करावं लागलं, म्हणून मी तिथे पैसे घेऊन आले. भाग्या खरंच सॉरी, माझ्या मनात असं अजिबात हेतू नव्हता की मी तुझं लग्न मोडेन. पण त्या आजी कोण होत्या काय मला काही माहीत नाही आहे. भाग्य म्हणते की जाऊ दे ना, जे व्हायचं होतं ते झालं. तसंही तो रोहन माझ्या लायकीचाच नव्हता. त्या रोहनचं माझ्यावरती काही प्रेम नव्हतं, त्याला फक्त पैशांसाठी माझ्याशी लग्न करायचं होतं. अगं बघ ना, लग्न ठरून इतके दिवस झाले, इतके वेळा मी त्याला भेटले, पण त्याने एकदाही मला सांगितलं नाही की त्याच्या आईने हुंड्यासाठी मागणी केली आहे, पैशांसाठी मागणी केली आहे. त्याने माझ्यापासून सगळ्या गोष्टी लपवून ठेवल्या. म्हणजे त्याला माझ्यात इंटरेस्ट नव्हता, त्याला फक्त हुंडा आणि पैसे हवे होते. आणि असा नवरा कशाला हवाय. मला ना आधीच कळायला होतं की माझ्यासारख्या मुलींना ना कोणीच लाईक करू शकत नाही. रोहनने जेव्हा मला होकार दिला तेव्हा मला असं वाटलं की त्याने माझा रंग, माझं रूप नाही पाहिलं. मला असं वाटलं की तो खरंच मनापासून माझ्यावरती प्रेम करतो आणि म्हणून मी त्याला लग्नासाठी होकार दिला होता. भाग्या म्हणते प्राजू खरं सांगू का, म्हणजे मला माहिती आहे मी कशी दिसते, मी इतर मुलींसारखी दिसायला सुंदर नाही आहे, म्हणून मी हे माझं सौंदर्य किंवा माझ्यातल्या ज्या काही कमीपणा आहे ना तो लपून ठेवण्यासाठी मी कायम डॅशिंग आणि बिंदासपणाने वागायचा प्रयत्न केला. मला असं वाटायचं कोणीतरी ह्या जगात असं असेल की जो माझं रूप बघणार नाही, माझं सौंदर्य बघणार नाही, तर माझा बिंदासपणा, माझा डॅशिंगपणा बघून माझ्यावरती प्रेम करेल आणि माझ्याशी लग्न करायला तयार होईल. आणि मला रोहनच्या बाबतीत हेच वाटलं होतं, पण तसं नाही घडलं. रोहनला माझ्यातला हा गुण नाही दिसला, त्याला फक्त आणि फक्त हुंडा होता. आणि जे झालं ना प्राजू, ते खरंच खूप चांगलं झालं. आणि प्राजू मला एक आणखीन गोष्ट कळली की तुमच्यात आणखीन कितीही चांगले गुण असू दे, चांगुलपण असू दे, पण लोकांना सौंदर्यच हवं असतं. राजू तुला एक गोष्ट सांगू का, मला असं वाटतं की माझा जन्मच कशासाठी झाला, मी जन्मालाच आले नसते तर किती बरं झालं असतं ना. आता जेव्हा भाग्य असं म्हणते ना, प्राजक्ता त्याच्या एक छोटीशी अशी कानाखाली देते तिच्या आणि म्हणते की काय वेडेपणा लावलायस तू भाग्या, तुला अजिबात स्वतःला दोष द्यायची गरज नाही आहे, तू जशी आहेस तशीच खूप सुंदर आहेस. आणि तुला सांगू का, तुझा हा डॅशिंगपणा खूप सुंदर आहे. कोणी काही बोललं, कोणी काही नाही नावं ठेवली तरीसुद्धा तुला स्वतःला बदलायची काही गरज नाही आहे. तू कायम अशीच राहणार आहेस, बिंदास आणि डॅशिंग. आणि तू मला तुझी पाठराखीण समजतेस ना, मग तुझी ही बहीण कायम तुझ्या पाठीशी असणार आहे. आणि भाग्या हो, आजपासून तुझी बहीण तुझ्या पाठीशी नाही तर तुझ्या एक पाऊल पुढं असणार आहे. कारण तुला जर कोण काही बोललं, तुला काही त्रास दिला ना, तरी पहिली ही बहीण त्याला सडेतोड उत्तर देईल. तर मंडळी ह्या दोघींचं आता खूप बोलणं छान दाखवलं आहे. प्राजक्ता तिला खूप मोटिवेट करत असते. तर मंडळी आता प्राजक्ता भाग्याला म्हणते, भाग्या तू एकदा जा आणि मामीशी बोलून घे, खूप डिस्टर्ब झाली आहे गं ती पण. आता प्राजक्ताने इथे भाग्याला सावरलं आहे आणि भाग्यासुद्धा आतमध्ये येते आणि सगळेजण आता इकडे हॉलमध्ये ना भाग्याची वाट बघत बसलेली असतात. आणि मंडळी जेव्हा आता जशी भाग्या आतमध्ये जाते, चारू धावत येते आणि भाग्याला मिठी मारायला जात असते. पण आता ही प्राजक्तामध्ये असते ना, ही मामी येते, प्राजक्ताच्या जोरात हात धरते आणि तिला मागे ढकलून देते आणि जाऊन भाग्याला घट्ट अशी मिठी मारते. तर तेवढ्यात आता मामासुद्धा येतात आणि ते सुद्धा प्राजक्ताला मिठी मारतात. भाऊ येतो, वहिनी येते, सगळेजण येतात. आणि सगळ्यात शेवटला आपल्या ह्या आजीबाई येतात. आजीबाई पण आता तेच करतात, प्राजक्ताचा हात धरतात आणि तिला मागे ढकलून देतात आणि जातात ना भाग्याला म्हणत, भाग्या बाळा कशी आहेस तू, कुठे गेली होतीस, बरी आहेस ना तू. आणि सगळं कुटुंब आता एकत्र आलं आहे. आणि ह्या मावशीत ना, मामी आहेत ना, त्या प्राजक्ताकडे रागारागाने बघतात, जेणेकरून तिला असं दाखवून देतात की बघ आमचं कुटुंब कसं आम्ही एकत्र आहोत आणि तू एकटी पडलीस, हे त्यांना आता त्यांच्या नजरेतून दाखवायचं असतं. बिचारी प्राजक्ता एकटीच बाजूला उभी असते हां. आणि हे सगळेजण एकत्र आलेत आणि मामी रागारागाने पुन्हा पुन्हा प्राजूकडे बघतात आहेत. प्राजक्ता बिचारी एकटीच उभी राहिली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. तर मंडळी आता इकडे दाखवले की मामी सगळ्या घराची आवरावर करत असतात आणि प्राजक्ता येते आणि म्हणते की मामी मी मदत करते, राहू दे ना, तू आराम कर, मी सगळं आवरते. आता मामी तिच्याशी काही बोलतच नाही आहे. तर प्राजक्ता म्हणते की मामा तू बस, मी सगळं आवरते. आता ह्यांची आवरावर सुरू असते ना, तेवढ्यात मामांना एक फोन येतो आणि ज्या इव्हेंटवाल्याला त्याने हा इव्हेंट दिलेला असतो, लग्नाचा इव्हेंट, जेवणाचा खर्च, कॅटरिंगचा खर्च, सगळ्यांचे पैसे द्यायचे बाकी असतात त्या मंडळी. आणि तो माणूस आता म्हणतो की तुम्ही पैसे कधी देणार आहात.
त्यावर आता ही भाग्याचे बाबा म्हणत असतात की काय ना, मी थोडंसं टेन्शनमध्ये आहे, माझ्या मुलीचं लग्न मोडलं आहे हो, तुम्हालासुद्धा माहिती आहे ना, मला थोडासा वेळ द्या. त्यावर ते म्हणतात की ते आम्हाला सगळं काय माहीत नाही आहे, तुमचं ते तुम्ही बघून घ्या, आमचे पैसे कधी देणार आहात तेवढं आम्हाला सांगा. त्यावर भाग्याचे आता बाबा म्हणतात की हो हो, मी लवकरात लवकर तुमचे सगळ्यांचे ना पैसे देण्याचा प्रयत्न करेन. तर मंडळी तेवढ्यात आधी तिथे कौस्तुभ येतो आणि म्हणतो की अगं जेवणासाठी काही केलंय की नाही तृप्ती, मला खूप भूक लागली आहे, काय असेल तर मला जेवायला दे. तर आता तृप्ती म्हणते अरे काय बोलतेस तू, आज काय वेळ आहे, प्रसंग काय आहे. आणि आजीसुद्धा म्हणतात अरे कौस्तुभ, एक दिवस जर नाही जेवलास तर नाही जेवलास तर काय तू मरणार नाही आहेस, आज काय झालंय, घरात काय प्रसंग आहे आणि तू काय बोलतोयस. त्यावर आता कौस्तुभ पुन्हा म्हणतो की अगं पण मला भूक लागली आहे. त्यावर तृप्ती म्हणते की अरे आज तुझ्या बहिणीचं लग्न मोडलंय, इतकी धावपळ केली मी, इतकी कष्ट केले आणि एवढं सगळं करून काय झालं, लग्न मोडायचं ते मोडलं, झालंच नाही. आता या गोष्टीमुळे मामींना थोडासा राग येतो. पण कौस्तुभ म्हणतो अगं मला पण भूक लागली ना, काहीतरी दे खायला मला. त्यावर आता आजी परत म्हणतात की ह्याला ना काही कळतच नाही, वेळ काय आहे, काळ काय आहे. तर कौस्तुभ म्हणतो बरं ठीक आहे, तुला नसेल काय द्यायचं ना, मी एक काम करतो, बाहेरून ऑर्डरच मागवतो जेवणासाठी. आता ही तृप्ती म्हणते की काय बोलतोयस तू, अरे तुझ्या बहिणीचं, तुझ्या सख्ख्या बहिणीचं लग्न मोडलंय आणि तुला बाहेरून जेवण मागून ऑर्डर करून खायचंय, अरे कसा भाऊ आहेस तू. आता मंडळी आजीसुद्धा म्हणतात की अरे कौस्तुभ तू बरा आहेस ना, आज घरात तुझ्या बहिणीचं लग्न मोडलंय, सगळे टेन्शनमध्ये आहेत, कोणाच्या घशाखाली घास पण उतरत नाहीये आणि तुला बाहेरून जेवण मागून तुला जेवावंसं वाटतंय. आता मंडळी इथे या लोकांचं बोलणं सुरू असतं आणि तेवढ्यातच ना बाहेरून दारातून कोणीतरी आवाज दिलेला असतो आणि तो माणूस म्हणजे सुलक्षणाने पाठवलाय, सुलक्षणाने जेवणाचा डब्बा पाठवलेला असतो. तर प्राजक्ता जाते आणि म्हणते की कोण आहात, या ना आतमध्ये. तेवढ्यात तो माणूस आतमध्ये येतो आणि त्याने जेवणाचे डब्बे आता इकडे येऊन त्यांचा जो टीपॉय आहे ना त्याच्यावरती आणून ठेवतो आणि म्हणतो की मला ना सुलक्षणा मॅडमनी पाठवलंय, तुमच्यासाठी जेवण पाठवलंय. त्यावर आता प्राजू म्हणते की हां ठीक आहे, ठेवा तुम्ही इथे. आणि तो माणूस आता निघून जातो. तेवढ्यात तृप्ती म्हणते की अरे बापरे, सुलक्षणा मॅडमनी जेवण पाठवलंय आणि तेही इतकं सारं त्यांच्या घरातून. त्यावर प्राजक्ता म्हणते की हो, सुलक्षणा मॅडमला आपल्या घरचा ह्या परिस्थितीचा ना अंदाज आला असेल, त्या मनाने खूप चांगल्या आहेत, त्यांना माहीत असेल की आपण काहीच केलं नसेल घरामध्ये, म्हणून त्यांनी जेवण पाठवून दिलं असेल. आणि तेवढ्यात तिथे आता मामा येतात. तर प्राजक्ता म्हणते की मामा, सुलक्षणा मॅडमनी ना जेवण पाठवले सगळ्यांसाठी, मी त्यांना फोन करून थँक्यू म्हणू का. मामा म्हणतात की हो कर फोन. आणि मंडळी आता ही प्राजू आहे ना सुलक्षणा मॅडमला इकडे फोन करायला बाहेर निघून येते. आता सुलक्षणाला प्राजक्ताचा फोन आला आहे. तर सुलक्षणा म्हणते की प्राजक्ताने फोन केला आहे. ती फोन उचलते आणि म्हणते की हां बोल ना प्राजक्ता. प्राजक्ता म्हणते की सुलक्षणा मॅडम, तुम्ही जे टिफिन पाठवलेत ना ते पोहोचले आम्हाला, खरंच थँक्यू सो मच. म्हणजे आज आमच्या घरचं वातावरण इतकं खराब आहे, इतके टेन्शनमध्ये आहेत, खरं तर कोणाची जेवणाची इच्छासुद्धा नाही आहे, पण तुम्ही ना अगदी बरोबर ओळखलत. आणि अ, पुन्हा थँक्यू म्हणते ती. तर सुलक्षणा म्हणते अगं थँक्यू म्हणायची काय गरज आहे, मी समजू शकते ना, आज तुमच्या घरावर एवढं मोठं संकट आलेलं आहे आणि त्याच्यामुळे कोणाची इच्छा नसणार आहे हे मला माहीत होतं, म्हणूनच मी पाठवलं आहे. आणि प्राजक्ता तू सुद्धा आमच्या घरचीच आहेस ना, मी तुला किती वेळा म्हणाले की तू अशी परकेपणाची भाषा नको करूस माझ्यासमोर. मी तुला कायम आपल्या घरातलंच मानते आहे, आपली माणसं मानते आहे. मग तुझी माणसं तीसुद्धा माझीच माणसं झाली नाही का, मग तुमच्यासाठी मी एवढं पण करू शकत नाही आहे. तर प्राजक्ता म्हणते की मॅडम, आजकालच्या जगात आहे ना कोणी कोणाचा इतका विचार नाही करत, पण मॅडम तुम्ही मात्र या सगळ्याला खूप अपवाद आहात हां. तुम्ही समोरच्या व्यक्तीला एकदा आपलं मांडलं ना की त्यांच्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टी तुम्ही बरोबर जाणता. आणि आता पण तुम्ही तेच केलं, म्हणजे आमचा इतका काही संबंध नसतानासुद्धा तुम्ही आमच्यासाठी जेवण पाठवलं. तर सुलक्षणा म्हणते की प्राजक्ता, अगं का तू एवढं कौतुक करतेस, माझं कर्तव्यच आहे ते. मी तुला म्हणाले ना गं, तू आमच्याच घरची आहेस म्हणून, मग पुन्हा पुन्हा तेच तेच बोलून परकेपणा का दाखवतेस. तर भाग्या म्हणते सुलक्षणा मॅडम, मला माहिती आहे तुम्हाला ही गोष्ट नाही आवडणार आहे, पण आमच्यासाठी ही गोष्ट खूप मोठी आहे. पुन्हा ती एकदा सुलक्षणाला थँक्यू म्हणते. आणि सुलक्षणा म्हणते की बरं ठीक आहे चालेल, काळजी घे स्वतःची आणि भाग्याची सुद्धा. आणि आता ती फोन ठेवून देते. त्यावर सुलक्षणा आता इकडे म्हणत असते की ही सुलक्षणा जे काही तुमच्यासाठी करते त्यामागे सुद्धा तिचा पण काहीतरी स्वार्थ आहे. आता मंडळी सुलक्षणासमोर अंबिकासुद्धा असते, म्हणजे अंबिकासमोर हे बोलणं सुरू झालेलं असतं. आता ही सुलक्षणा म्हणते की काय ना, मला एवढे उपकार प्राजक्ता तुझ्यावर करावेच लागणार आहेत. मी जोपर्यंत तुझ्यावरती एवढं उपकाराचं ओझं टाकत नाही आहे ना, तोपर्यंत तू आलोकसोबत लग्नाला तयार होणार नाही आहेस, मला माहिती आहे. आणि त्यासाठी मला अशा छोट्या मोठ्या गोष्टींसाठी तुझ्यावर उपकार करावे लागणार आहेत. इतके उपकार की तुझ्यावर अक्षरशः उपकारांचं ओझं होईल. आणि ज्यावेळेला मी तुझ्याकडे कोणतीही गोष्ट मागेन ना, तेव्हा तुला त्या गोष्टीसाठी नाही म्हणताच येणार नाही आहे. आणि काही करून तुला आलोकशी लग्न करायला तयार व्हावंच लागणार आहे. मंडळी आता इथे अंबिका म्हणत असते की आपण हे सगळं करतोय वहिनी, पण ह्या सगळ्याचा काही उपयोग होणार आहे का, म्हणजे खरंच तुम्हाला असं वाटतं की प्राजक्ता आलोकशी लग्न करायला तयार होईल.
त्यावर आता ही म्हणत असते की मला माहिती आहे तुझ्या मनात आता एक प्रश्न पडला आहे की भाग्याचं आज लग्न मोडलं आणि जोपर्यंत भाग्याचं लग्न होत नाही आहे तोपर्यंत प्राजक्ता कदाचित लग्नाला तयारसुद्धा होणार नाही आहे. आलोकच्या आणि प्राजक्ताच्या लग्नामध्ये खूप अडचणी येतील. पण ही सुलक्षणा आहे, ती काही करून आलोकचं आणि प्राजक्ताचं लग्न लावून देईल आणि त्यासाठी ती काहीही करायला तयार आहे. त्यामुळं अंबिका, तू अजिबात काळजी करू नकोस. प्राजक्ताला लग्नाला कसं तयार करायचं हे मला चांगलंच माहिती आहे. त्यावर अंबिका म्हणत असते की प्राजक्ताचं ठीक आहे, तुम्ही तिला तयार करा, पण आलोकचं काय? आलोक आज प्रीतीला म्हणत होता की मुलांना शिकवायला प्राजक्ता येते, ती मला माझ्या नजरेसमोर अजिबातच नको आहे. तिला आजच्या आज कामावरून काढून टाक. आणि आलोक इतका प्राजक्ताचा राग करतो की त्याला प्राजक्ता त्याच्या नजरेसमोरच नको आहे. आता यावर काय करायचं? जर आलोकलाच प्राजक्ताशी लग्न करायचं नसेल, तर मग आपण आलोकची तयारी कशी काय करायची? तर मंडळी, आता इकडे असं दाखवलं की आलोक हा एकटाच बसलेला असतो आणि तो वाट बघत असतो आरवची. आता आरव तेवढ्यात घाईघाईमध्ये येतो आणि म्हणतो की दादा, खरंच सॉरी. सॉरी दादा, ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, ती प्राजक्ता आहे ना, तिच्या बहिणीचं लग्न होतं आणि त्या मुलाकडच्यांनी काय केलं माहिती आहे का, लग्नासाठी हुंडा मागितला होता आणि ह्या लोकांनी हुंडा दिला नाही म्हणून अक्षरशः त्यांनी लग्न मोडलं. आता तो पुढे काय बोलणार, तेवढ्यात हा आलोक खूप चिडलेला असतो आणि तो कॅरम आहे ना असं जोरात फेकून देतो. खूप चिडलाय आणि आरव म्हणतो दादा प्लीज, दादा प्लीज एकदा माझं ऐकून घे. पण आरव म्हणतो मला ना तुझं काही ऐकायचं नाही आहे. तुम्ही लोक ना सगळेजण असंच करता, माझ्यासोबत असं वागता आणि मी काही रिॲक्ट केलं की मला सगळेजण तुम्ही मलाच दोष देता सगळ्या गोष्टींचा. आधी काहीतरी करायचं, वेडवाकडं बोलायचं, एखाद्याला शब्द द्यायचं, प्रॉमिस करायचं, ते शब्द मोडायचे आणि समोरचा माणूस चिडला, रागवला की मग तो त्याची चूक कशी आहे आणि त्यालाच दोष द्यायचा. आताही तू तेच केलंस ना, उशीर केलास आणि आता मी चिडलोय तर तू काय म्हणणार की माझी चूक आहे, मी तुला समजून घेत नाही आहे. आरव म्हणतो दादा अजिबात तसं नाही आहे, मी समजू शकतो तुझा राग, मला उशीर झाला आहे, पण अरे कारणच तसं होतं, समजून घे ना. पण आलोक म्हणतो की नाही नाही हां, खरं तर ना मी आता अजिबातच ऐकून घेणार नाही आहे. मी वेडा दिसतो, तुम्हाला वेडा दिसतो, बघा माझ्याकडे. तुम्ही सगळेजण मला ना असंच वेळ ठरवता प्रत्येक वेळेला. मी घराच्या बाहेर पडत नाही, जरा घराच्या बाहेर गेलो की लोक मला नावं ठेवतात, मला काहीतरी चिडवणार, मला काहीतरी बोलणार आणि त्या सगळ्या गोष्टीवर मी काहीतरी रिॲक्ट झालो, मी काहीतरी केलं रागाच्या भरात की तुम्ही लोक सगळेजण पुन्हा 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 मलाच त्रास देता की हा कसा वेडा आहे, ह्याला कसं काही कळत नाही आहे, हा कसा चिडतो. मला माहिती आहे हे सगळं असंच होणार आहे आणि म्हणूनच ना मी ह्या बाहेरच्या लोकांमध्ये जात नाही आहे. मंडळी, आता हा आलोक खूप चिडलेला असतो आणि तिथे एका बाजूला जाऊन शांतपणे उभा राहतो आणि तो स्वतःलाच त्रास करून घेत असतो. पण आता आरव हे सगळं बघतो आणि त्याला खूप वाईट वाटतं बरं का आलोकबद्दल, कारण तो इतका म्हणजे त्याने स्वतःला त्रास करून घेतला आहे. आता आरव जवळ येतो आणि म्हणतो की दादा ऐक ना, एकदा ऐक ना प्लीज, मला खरंच माफ कर, माझी चूक झाली आहे. पण आरव म्हणतो आता तो चूप हा. आलोक म्हणतो एकदम चूप, अजिबात काही बोलायचं नाही आहे, मला शांत राहू दे. तर मंडळी, आता इकडे दाखवलं आहे की भाग्या तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि मोबाईलमध्ये काहीतरी टाईमपास करते. आता प्राजक्ता जेवणाचं ताट घेऊन येते आणि तिला माहिती आहे भाग्याने काहीच खाल्लं नाही आहे, उपवाशी आहे. आता सुलक्षणाने जे जेवण बनवलेलं असतं, छान पनीरची भाजी असते, पोळ्या असतात आणि फेवरेट म्हणजे भाग्याची फेवरेट डिश गुलाबजामुनसुद्धा तिने पाठवल्यात. त्यावर आता ही प्राजक्ता भाग्याला म्हणते की सुलक्षणा मॅडम किती ग्रेट आहेत ना, म्हणजे त्यांना कसं माहीत की भाग्याला गुलाबजामुन आवडतात ते, आणि त्यांनी आहे ना बरोबर गुलाबजामुन पाठवलेत. तर भाग्या म्हणते की त्यात काय एवढं, लग्नाला आल्या होत्या ना त्यांना माहिती आहे लग्नामध्ये स्वीट डिश गुलाबजामुनच होते आणि त्यांना कळलं असेल की ही माझी फेवरेट आहे. राजू म्हणते भाग्या तू काही खाल्लं नाही आहेस, तुला भूक लागली ना, आणि हे बघ पनीरची भाजीसुद्धा खूप छान झाली बरं का, आणि गुलाबजामुन पण मस्त, चल पटकन खाऊन घे. भाग्या म्हणते मला भूक नाही आहे, तुला पाहिजे तर तुझं तुझं तू खाऊन घे म्हणून. तर आता प्राजक्ता म्हणते की खरंच तुला नको आहे का? त्यावर आता प्राजक्ता म्हणते की वाव काय गुलाबजामुन झालेत यार, आणि काय पनीरची भाजी झाली, एक नंबर. आणि आता ती खाण्याची नाशी ॲक्टिंग करत असते आणि भाग्या चोरून चोरून पाहते आणि प्राजक्ता म्हणते की तुला हवं आहे का? त्यावर भाग्या म्हणते की नाही नको आहे. आता खरं तर भाग्याला हवं असतं खायला, कारण तिकडे तिची फेवरेट डिश आहे ना. मग आता पुन्हा भाग्या आहे ना आपलं प्राजू गुलाबजामुन घेते आणि म्हणते की वाव काय गुलाबजामुन झाले ते यार, एकदम सॉफ्ट आणि यमी यमी. आता भाग्य पुन्हा प्राजक्ताकडे पाहते आणि प्राजक्ता म्हणते की पाहिजे का? भाग्या म्हणते नाही गं, नको आहे मला. आता तिला हवं असतं आणि तरी पण ती नको नको म्हणत असते. प्राजक्ताला कळतं की तिला हवं आहे आणि ती काय करते, ताट तिच्या बाजूला साईडला ठेवते आणि मग ती पटकन पाणी घेऊन येते. आणि मंडळी, आता इकडे ना जशी प्राजक्ता बाहेर पडते ना पाणी आणायला, तशी भाग्या म्हणते मला तर भूक लागली, मी का उपाशी राहते त्या रोहनसाठी, आणि त्या रोहनसाठी मी का उपवाशी राहू, गेला तिकडे उडत. आणि ती पटकन जाते आणि प्राजक्ताने जे जेवणाचं ताट ठेवलेलं असतं ना ते घेते आणि ती जेवायला सुरुवात करते आणि तिला जेवण इतकं आवडलेलं असतं, ती गपचूप बघत असते की प्राजक्ता येते का, आणि प्राजक्तासुद्धा हे सगळं गपचूप पाहते की भाग्या खाते की नाही खाते.
तर मंडळी आता इकडे असं दाखवलं की आलोक हा चिडलेला आहे आणि आरव त्याच्या जवळ जातो आणि त्याला पाठवून घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो की दादा खरंच सॉरी, मला माहिती आहे मी तुला वेळ दिला होता आणि नाही आलो, पण खरंच सॉरी दादा, प्लीज मला तू समजून घे. तुला माहिती नाही मी कसा येतो, मी तुला जर एकदा शब्द दिला तर दिला, मी माझा शब्द कधी मोडतो का? आणि तुला माहिती आहे की जेव्हा तुला माझी गरज असते ना, तेव्हा मी कुठूनही, अगदी कुठूनही, परदेशी जरी असलो तरी तुझ्यासाठी येतो की नाही धावून. मग मी आता इथे इथल्या इथे नाही येणार का? तर आता खरंच तिथली सिच्युएशन आहे ना खूप कठीण झाली होती आणि माझा नाईलाज होता. मला थांबावं लागलं. आता मंडळी इथे हा आरव इतका त्याला मस्का लावत असतो ना इमोशनल होऊन, त्याच्यामुळे हा आता शांत झालेला असतो. आलोक म्हणजे त्याचं ऐकून घ्यायला तयार झालेला आहे बरं का. तर आता आरव म्हणतो की मी तुला ना सगळं काही सांगतो तिकडे गेल्यानंतर काय झालं ते. म्हणजे तुझा विश्वास बसेल की मला का औषध झालंय ते. आणि मंडळी आता हा आलोक सुरुवात करतो, सॉरी आलव सांगायला सुरुवात करतो आणि त्याच्यामध्ये बोलताना सुरुवातीलाच तो प्राजक्ताचं नाव घेतो. म्हणतो तुला माहिती आहे का, म्हणजे त्या प्राजक्ताच्या बहिणीचं लग्न होतं आणि आता त्यांनी पुन्हा प्राजक्ताचं नाव घेतलंय. जसं हा प्राजक्ताचं नाव घेतो तसं आलोक पुन्हा चिडतो आणि म्हणतो की काय यार, सतत प्राजक्ता प्राजक्ता प्राजक्ता, तू का तिचं नाव घेतोयस? अरे तुला माहिती आहे ना तिचं नाव मला माझ्या समोर सुद्धा घेतलेलं आवडत नाहीये आणि तरी सुद्धा तू मुद्दाम प्राजक्ता प्राजक्ता करतोयस ना. मला मला अजिबात तिचं नाव समोर नको आहे. आणि आरवला म्हणतो तू निघ आताच्या आता इथून निघ. आरव म्हणतो दादा सॉरी, चुकून झालं माझ्याकडून, चुकून झालं सॉरी. पण आलोक अजिबात ऐकत नाहीये. आरवचा हात धरतो आणि त्याला ना धक्का मारून त्याच्या रूमच्या बाहेरच काढतो आणि म्हणतो की तुम्ही जा सगळेजण, सतत प्राजक्ता प्राजक्ता प्राजक्ता, मला ना तिचं नाव आणि ती प्राजक्ता पण माझ्या नजरेसमोर नको आहे. आता त्याने त्याला रूमच्या बाहेर काढले आरवला. आरव म्हणतो की असं काय दादा? आणि आता त्याला कळतं की म्हणजे दादाला प्राजक्ता ही व्यक्ती आणि या नावापासून प्रचंड राग आहे हां. तर मंडळी इकडे आता ही जी भाग्य आहे ना, ती सगळं जेवण गपचूप गपचूप खात असते आणि प्राजक्ता हे सगळं बघते आणि तिच्या जवळ येऊन गपचूप बसलेली असते आणि म्हणते की काय गं, म्हणजे ठीक आहेस ना? तर प्राजक्ता म्हणते की हो हो, आपली भाग्य म्हणते हो हो मी ठीक आहे हां, आणि ती खाण्यातच दंग झालेली असते. तर प्राजक्ता म्हणते की काय आणि भाग्या भानावर येते आणि म्हणते की हां यार, खूप भूक लागली होती. पण आता प्राजक्ता म्हणते की मला पण भूक लागली यार, मी पण काही खाल्लं नाही आहे. त्यावर आता भाग्या एक घास घेते आणि प्राजक्ताला भरवत असते. पण प्राजक्ता तोच घास घेते आणि पुन्हा भाग्याला भरवते आणि प्राजक्ता म्हणते की काय ना, म्हणजे भाग्याचं पोट भरलं की माझं पण पोट भरणार. मंडळी आता जेवता जेवता भाग्याला प्राजक्ता आता पुन्हा म्हणते की भाग्या खरंच सॉरी गं, आज जाणं जी काही वेळ झाली ती माझ्यामुळे झाली ना, म्हणजे आज तुझं जे काही लग्न म्हणलं त्याला मीच जबाबदार आहे गं. पण खरं सांगू भाग्या, मी खरंच मुद्दाम नाही केलं. म्हणजे मी ठरवलं होतं की तुझ्या लग्नामध्ये यायचंच नाही आहे. पण काय झालं माहिती आहे का, मला त्या आजीनी जर फोन केला नसता आणि त्यांनी मला जर असं फोनवर सांगितलं नसतं ना की त्या लोकांनी हुंड्यासाठी तुझं लग्न थांबवलं आहे, तर मी खरंच तुझं लग्न होईपर्यंत त्या लोकांच्या समोर कधीच आले नसते. म्हणजे मी ठरवलं होतं, तू बघितलंस ना, मेहंदी झाली, सगळं सगळं झालं, पण मी त्या लोकांसमोर कधीच गेले नाही आणि आजही नव्हतं यायचं मला. लग्न पूर्ण झाल्यानंतरच मी येणार होते. पण काय कळलंच नाही माझ्यासोबत असं का घडलं ते. त्या आजी कोण होत्या काय कळलंच नाही मला, कोणी का असं केलं माझ्यासोबत. आता भाग्याला ना बोलता बोलता एक गोष्ट कळते की म्हणजे प्राजक्ता आपल्या लग्नाच्या कुठल्याच विधीमध्ये नव्हती. याचा अर्थ प्राजक्ता मुद्दाम माझ्या लग्नाला आली नाही आहे आणि याचा अर्थ तिला कुणीतरी सांगितलं होतं असं की माझ्या सासरच्या लोकांच्या समोर प्राजक्ताने यायचं नाही आहे. आणि प्राजक्ता आता भाग्या खूप चिडलेली असते आणि म्हणते की बस झाला प्राजक्ता, आता ह्या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष ना मीच लावणार आहे. आता प्राजक्ताला पण प्रश्न पडला की असं का बोलते, पण प्राजक्ताच्या बोलण्यातून खरं काय ते आता भाग्याच्या समोर आलंय. तर मंडळी आता इकडे प्रोमोमध्ये असं दाखवलंय की सगळेजण बाहेर हॉलमध्ये असतात, म्हणजे भाग्यानेच सगळ्यांना बाहेर बोलावून घेतलेलं असतं. आणि भाग्य आता बाहेर आल्यानंतर सगळ्यांना जा विचारते, म्हणजे खास करून आईला आणि आजीला, आणि म्हणते की प्राजू माझ्या लग्नामध्ये का नव्हती? म्हणजे मला आता तुमच्याकडूनच उत्तर हवं आहे की माझा साखरपुडा झाला, हळदी झाली, सगळं झालं, पण त्या प्रत्येक विधीमध्ये प्राजक्ता नव्हती. का नव्हती? ती का नव्हती माझ्या लग्नात आली? कोणी सांगितलं होतं तिला? आता आजी विजी ज्या आहेत ना, कोणी काही बोलतच नाही आहे. तर भाग्या म्हणते की मला सगळं माहिती आहे. आई बोल ना, का नव्हती प्राजक्ता माझ्या कुठल्याच लग्नाच्या विधीमध्ये? म्हणजे तुम्हीच हे सगळं ठरवून केलं होतं ना की प्राजक्ताने माझ्या लग्नाच्या कोणत्या विधीमध्ये यायचं नाही आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की प्राजक्ता म्हणजे पाठराखीण आहे आणि तरी तुम्ही सगळ्यांनी हे मुद्दाम केलंत ना. मग आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आज मी तुम्हाला सगळ्यांना एक निर्णय सांगते. तुम्हाला जर असंच वागायचं असेल तर यापुढे तुम्ही माझ्या लग्नाचा विचारसुद्धा करायचा नाही आणि पुन्हा जर तुम्ही लोकांनी माझं लग्न ठरवण्याचा प्रयत्न केलात तर मी लग्न करणार नाही आहे. मी यापुढे लग्नच करणार नाही आहे आणि त्याच्यामुळे यापुढे या घरात माझ्या लग्नाचा विषयसुद्धा काढायचा नाही. माझी पाठराखीण जर माझ्यासोबत नसेल तर मी यापुढे लग्नच करणार नाही आहे. तर मंडळी आता भाग्याने सगळ्यांसमोर म्हणजे आईला आणि आजीला चांगलंच ठणकावून